आय एम सो लकी की मी पहिली भारतीय महिला आहे की रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा पास झाली. 19-20 असून जिम्नॅस्टिकमध्ये मेडल मिळणं कठीण. यू हॅव टू बी लाईक दीपा कर्माकर सारखं आउटरेट तुमचा परफॉर्मन्स डिफिकल्टी लेवलचा पाहिजे सो दॅट कोणी तुम्हाला हात नाही. पहिल्यांदाच असं झालं इंडियन स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये की एखाद्या गेमची टीम एका कोचची आणि एका ठिकाणची नाही तर प्रत्येक जण वेगवेगळ्या वेगवेगळे लोक येतातच. बरोबर. तिघी मुलींचे परफॉर्मन्सेस खूपच छान होते. कारण रिदमिक जिम्नॅस्टिक्सची साही सुवर्ण पदक या मुलींमुळे महाराष्ट्राला मिळाली. त्यामुळे त्या एका ह्याच्यानंतर परत रिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि जिम्नॅस्टिक्समुळे आपण वर आलो असं गव्हर्नमेंट लेवलला पण बऱ्याच लोकांना लक्षात आलं. नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या कट्ट्यावरच्या गप्पांच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज गेस्ट सुद्धा स्पेशल आहेत आपल्याकडे. त्यांच्या अचीवमेंट्स मोठ्या आहेत, एका वेगळ्या खेळातल्या आहेत. खेळाडू म्हणून सुरुवात केली, शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला, नंतर नोकरी केली, नंतर पुन्हा कोचिंगमध्ये आल्या खेळाला परत देण्यासाठी. त्याच्यानंतर कोच म्हणूनही शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आणि आता त्यांची दादरला रिदमिक जिम्नॅस्टिकची अकॅडमी आहे. अशा वर्षा उपाध्याय आपल्या बरोबर आलेल्या आहेत. तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टाला. आपण तुमची कारकीर्द अशी आहे की मला असं वाटतं की आपण असं मधूनच सुरुवात करण्यापेक्षा अगदी तुम्ही समर्थमध्ये ट्रेनिंगला होतात, तिकडे रिदमिक जिम्नॅस्टिक नव्हतं, व्यायामशाळा म्हणून तुम्ही तिकडे जात होतात. तर तिथून सुरुवात होऊन रिदमिक जिम्नॅस्टिकचा प्रवास कसा काय झाला? कारण 80च्या दशकात म्हणजे आत्ताही म्हणजे आपण 2024 मध्ये आहोत, आत्ताही लोकांना हा खेळ माहिती नाहीये. तर त्यावेळी तुम्ही या खेळाकडे कशा वळले? ॲक्च्युली मी लहान असताना माझं खूप आजारपणा, लहान मुलांची कशी असतात किंवा ॲलर्जी प्रत्येक गोष्टीसाठी अशा सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करता माझ्या आईने असं डिसिजन घेतलं की कुठेतरी व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे मी 71 बॉर्न आहे, त्यामुळे त्या वेळेला माझ्या आईचं ते व्ह्यू होतं की खूप आजारी पडते म्हणून, म्हणजे ताकद कमी आहे, इम्युनिटी कमी आहे, तर कोणतरी व्यायाम करायला पाहिजे. आम्ही दादरला राहत होतो, त्यामुळे समर्थरायांमध्ये एक व्यायामशाळा आणि जिथे म्हणजे बालमोहन आणि समर्थरायांमध्ये असं जनरल समीकरण होतं. ते आईने घनश्याम घातलं मला आणि मग व्यायामशाळेत योगासनं, पैखाम, मैदानी खेळ आणि जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स असं शिकायला सुरुवात केली. कारण तेव्हा व्यायामशाळेमध्ये असं नव्हतं की तुम्ही फक्त जिम्नॅस्टिक करणार, मैखाम करणार. इनफॅक्ट 10-15 वर्षानंतर देशपांडे सरांनी चालू केलं की आपल्याला स्पेसिफिक गेम द्यायचा. पण सुरुवातीला आम्ही सगळे खेळ खेळायचो, मल्लखांब, योगासनं, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, जिम्नॅस्टिक्स. आणि ह्याच्यामधून हळूहळू खूप चांगली डेव्हलपमेंट झाली, फिजिकल फिटनेस यायला लागला, ताकद आली. आणि जो एम होता आईचा तेव्हा मेडल काय असतं आणि वांचक कोणत्या स्पर्धेला जाऊ शकणार आहे का किंवा पुढे काय होईल याचा काहीही हिशोब नव्हता. फक्त ताकद आली पाहिजे अंगात आणि एकसारखं डॉक्टरकडे जायला नाही लागलं पाहिजे, एवढ्या उद्देशाने चालू झालं व्यायामशाळेत ट्रेनिंग. आणि त्यावेळेला रिदमिक जिम्नॅस्टिक्स नव्हतेच. मी माझं ट्रेनिंग चालू केलं जिम्नॅस्टिकचं, तेव्हा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक करायचे मी. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स म्हणजे आपण वेगवेगळ्या ॲपरेटर्सवर परफॉर्मन्स करतो, म्हणजे बॅलन्सिंग बीम असतं, फ्लोअर एक्सरसाइज असतं. दीपा कर्माकरमुळे सगळ्यांना आता वॉल्टिंग हॉर्स माहिती झाले. तर वॉल्टिंग हॉर्स आणि अशी वेगवेगळी साधनं असतात आणि त्याच्यावर तुम्हाला स्किल सादर करायचं असतं. दॅट इज आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स. आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्स म्हणजे तुम्हाला वेगवेगळी साधनं हातात घेऊन त्याच्या बरोबरीने करायचं असतं. म्हणजे म्युझिक असतं, त्याच्यामध्ये फुलाम, बॉल, रिबिन, क्लब्स असे वेगवेगळे प्रॉप्स असतात आणि 1.5 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलेला असतो. त्याच्यात तुमचं कोरिओग्राफिकली सादर करायचं असतं. दॅट इज रिदमिक जिम्नॅस्टिक्स. ते मी खूप उशिरा शिकलो रिदमिक जिम्नॅस्टिक्स. पण अशा तऱ्हेने व्यायामशाळेत रोज रोजच्या रोज जायचं, रोज सांगितलेले एक्सरसाइजेस करायचे आणि असं करिअर चालू झालं.
नंतर राज्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा अशा पण ते तर तुम्ही उदय देशपांडे सरांच्या इथे आर्टिस्टिकच करत होता. मी नॅशनल सुद्धा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच खेळले की, त्यामुळे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स मध्ये महाराष्ट्राच्या टीम मध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या स्पर्धांना जाणं हे सगळं चालू होतं. इनफॅक्ट योगासनांच्या स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा या रोप मलखांबाच्या पण राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला पदक मिळाले. बॉडी खूप फ्लेक्झिबल होती, त्यामुळे सरांनी एका लेवलपर्यंत तिन्ही गेममध्ये आम्हाला स्पर्धा खेळायला पाठवायचे. पण नंतर जसं जसं जिम्नॅस्टिक्स हा खूप वेळ जास्त लागणारा शिकायला असा गेम असल्यामुळे आणि खूप कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट त्या गेमवर करायचे, अशा उद्देशाने मग आम्हाला जिम्नॅस्टिककडे आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. 89-90 मध्ये मला छत्रपती पुरस्कार मिळाला जिम्नॅस्टिक्समधला. आणि त्याच्यानंतर ना असं काही लक्षात येत नव्हतं की आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जायला किती संधी आहे किंवा इंडियातर्फे आपण जाऊ शकतो का, आपल्याला कितपत झेपणार आहे, आपलं काय स्टँडर्ड आहे. त्या काळामध्ये असं काही जास्त अवेअरनेस नव्हतं, पालकांनाही माहिती नव्हतं. सरांनी सांगितलं की जायचं स्पर्धेला, परत यायचं. त्याच्या पुढे काही आताच्या पालकांना मी ॲडमिशन घ्यायला येतात तेव्हाच माहिती असतं की 10 वर्ष आहेत तर माझ्या मुलाला इथे न्यायचं आहे. सो बेसिक लेवलवर चालू केलं, सहज फक्त मेहनत करायची आणि जाऊन यायचं. काही अपेक्षा न ठेवता केल्यामुळे मला वाटतं आमचा प्रवास खूप सोपा झाला. घरच्यांनाही फार डोक्याला त्रास झाला नाही आणि आम्हाला तर कधी जाणवलंच नाही. म्हणजे डिस्ट्रिक्टचं मेडल ते छत्रपती पुरस्कार, ते फक्त मेहनत करायची. मेहनत मात्र खूप सरांनी स्वतः उभं राहून करायला लावायचे, शिकवून घ्यायचे. आणि येत नाही तोपर्यंत करत राहायचं. म्हणजे मला आठवतं की एखाद्या वेळेला बीमचा किंवा फ्लोअरचा सेट बघायला आले सरांचा आणि तेव्हा जर काही चुकलं त्या सेटमध्ये तर ते 50 वेळा, ओल्ड स्कूल आताची मुलं म्हणतात, ते 50 वेळा केल्याशिवाय आम्ही घरी जायचं नाही. मग आपली 9:30 वाजले, 10 वाजले, मला आता तेव्हाचे बाबा येऊन बाहेर किती वेळा शिवाजी पार्कला थांबून राहायचे की आता कधी सोडतायत, कधी येणार, त्याच्यापुढे घेऊन जाणार घरी. पण ह्या सगळ्या काय म्हणतो शिस्तबद्ध प्रॅक्टिसच्या मेथड्समुळे ना आम्हाला बाकी काही करायला नाही लागलं. जायचं, अभ्यास करायचा, हँडशेक जायचं, मेहनत करायची, सर सांगतील तेवढी प्रॅक्टिस करायची आणि घरी जायचं. घरी गेल्यावर पण रुटीन ठरलेलं असायचं की आई, तेव्हा काही फारसं फॅन्सी जेवण असं नसायचं. बालवनमध्ये मी असल्यामुळे आम्हाला शाळेमध्ये नियम होता की पोळी भाजीचा डबा आणायचा. त्यामुळे फिक्स होतं रुटीन. म्हणजे त्या पोळी भाजी डब्यामध्ये आणि घरी गेल्यानंतर वरण भात. ह्याच्या पलीकडे मी जवळजवळ 16-17 वर्ष माझं जे ऍक्टिव्ह करिअर ते मी दुसरं काही खाल्लंच नाही. तेवढं शाळा, समर्थ व्यायाम मंदिर आणि घर बस 3च. म्हणजे नातेवाईक नाही, वाढदिवस नाही, नाईट आऊट नाहीत किंवा फॅन्सी खाणं नाही. म्हणजे फार तर फार आम्हाला एखाद दिवशी पेप्सिकोला मिळायचा, ती आम्हाला फार पर्वणी होती. म्हणजे एखादं मेडल मिळालं तर कुठे रुपयाच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले आई. पण साधं आयुष्य असल्यामुळे बाकीची टेन्शन्स कधी जाणवली नाही. आणि एक असं ना तो संस्कार झाला सरांकडनं किंवा आमच्या इव्हन पेरेंट्सकडनं की मेहनतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपण नंतर बघू काय होईल नाही होणार. म्हणजे आय एम व्हेरी लकी की माझ्या आईवडिलांनी पण कधी असे हिशोब नाही केले की मग तुला मिळणार आहे का मेडल, मग तू नकोच जाऊस, मग तू हेच ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, असं नाही. जे वयाच्या 7व्या वर्षी चालू झालं रुटीन ते अगदी आतापर्यंत म्हणायला हरकत नाही की आमचं त्याच बेसवर रुटीन चालू आहे. पण ते 1990 साली शिवछत्रपती मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर 2 वर्ष खेळून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. पण माझे वडील ऍक्च्युली एअर इंडियामध्ये जॉब सुरुवातीला करायचे आणि माझ्या आईने कधी जॉब नाही केला. त्यामुळे आपल्या घरात कसं असतं ना की नाही हिने जॉब केला पाहिजे, हिने तरी पैसे मिळवले पाहिजे, माझ्यासारखं नको की मला पैसे मागायला लागतात तसे तुला नाही लागले पाहिजे. हे आमच्या आईचं खूप होतं. त्यामुळे माझे बाबा रोज ऑफिसला जायला निघाले ना की ती आठवण करायची, अहो हिच्या जॉबचं बघा, हिच्या जॉबचं बघा, ही काय करणार जिम्नॅस्टिक, म्हणजे आता पुढे काय करणार. आता स्पोर्ट्स हे इंडस्ट्री झाले थोडक्यात. पण त्यावेळेला असं मी क्लासेस काढायचे कमी, म्हणजे काय कोचिंग करायचं आणि किती लोक येतील, कारण व्यायामशाळेची फी मी जायचे तर 5 रुपये होती. म्हणजे ते काही काय म्हणू त्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तेव्हा बघितलं जात नव्हतं. त्यामुळे मग
तिची नेहमी बाबा नाही असायची, तिच्या जॉबचं काहीतरी करा. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तो काळ असा होता ना की नवीन नवीन एअरलाईन्स इंट्रोड्यूस होत होत्या. लुफ्तांझा, मोदी लोफ्ट आणि ईस्ट वेस्ट, सहारा, जेट एअरवेज, भरपूर प्रायव्हेट एअरलाईन्स येत होत्या. त्यामुळे मग जॉब्स तिथे अवेलेबल होते. आणि एअरपोर्टला जॉब करायचा ना तर तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्हाला 8 तास 10 तास ओव्हर टाईम, तुमची फ्लाईट डिले काही असेल तरी मिळाल्यावर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न केला नाही? कारण मी म्हणजे मला माहिती नाही, पण मला एका जागी बसून चित्रपती मिळवण्याचं म्हणजे हो ते मिळालं की गव्हर्नमेंट म्हणजे ते मला एका जागी बसून जॉब आय वॉज नॉट शुअर की मी कितपत करू शकते. आणि मला ते नको होतं करायला. आणि असं कोणी सजेस्टही केलं नाही की मग ह्याच्यानंतर ही एक्झाम द्या. आणि हे कसं घरात होतं, बाबा म्हटले ठीक आहे नवीन एअरलाईन्स आहेत. मग मला त्यांनी कोर्स करायला सांगितलं. मी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स केला. आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये अजून एक तिकिटिंगचा कोर्स असतो, एअरफेअर आणि तिकिटिंग, तो कोर्स करून मग मी अप्लाय केलं रील्सचं. आणि तेव्हा मिळत होते जॉब. बरं प्लेयर असल्यामुळे फिजिकल फिटनेसचा काही इश्यू नव्हता जॉब मिळण्यामध्ये. आणि बऱ्यापैकी इंग्लिश येत होतं जेवढं तिथे एअरपोर्टला कम्युनिकेट करायला लागेल त्या ह्याच्यात. आणि काय असे आम्ही फार असं झाडे आणि असे पण नव्हतो, प्रेझेंटेबल जिमनॅस्ट असल्यामुळे. सो आय गॉट अ जॉब इझिली. आणि मग मी जेट एअरवेजमध्ये जॉब करायला सुरुवात केली. पण ते झाल्यावरती जिमनॅस्टिक पूर्ण सुटलं. आणि जेव्हा तुम्ही जिमनॅस्ट म्हणून जात होतात स्टेटला किंवा नॅशनलला, तेव्हा 80s मध्ये फॅसिलिटीज कशा होत्या? आणि महाराष्ट्रातनं किती म्हणजे पूर्ण टीम जायची? पूर्ण टीम जात होती. आणि तेव्हा फॅसिलिटीज अशा होत्या की ट्रेननी जायला लागायचं. राष्ट्रीय स्पर्धा जिथे असतील तिथे ट्रेननी जायला लागायचं. इव्हन महाराष्ट्रात सुद्धा सांगली, मिरज, कोल्हापूर किंवा अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे, अशा ज्या जुन्या संस्था, पुण्याला महाराष्ट्र मंडळामध्ये स्पर्धा व्हायच्या. मग आम्ही ट्रेननीच बऱ्याचदा ट्रेननी गेलेलो आहोत. फक्त कसं व्हायचं की तेव्हा ही स्पर्धा आणि नो कॅलेंडर, आणि आता इतक्या वर्षानंतर सुद्धा स्पर्धा आणि नो कॅलेंडर हे मात्र सेम आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. त्यामुळे तेव्हाही अनरिझर्वनी जायला लागायचं. आता कसं आहे, पालक खूप चांगल्या घरातून पण लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या गाडीतून मुलांना घेऊन जाऊ शकतात. एवढा फरक झाला आहे. पण गव्हर्नमेंट सिस्टम इज स्टील सेम की तुम्हाला स्पर्धेच्या डेट्स लवकर कळत नाहीत किंवा त्या फिक्स नसतात, तुम्ही प्लॅन नाही करू शकत. फिक्स असल्या तरी चेंज होतात. त्या अर्थात त्यांचे पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात, पण परिस्थिती तशीच आहे अजून, त्याच्यात काही फरक झालेला नाही आहे. पण जेट एअरवेजमध्ये जॉब करताना आम्हाला म्हणजे एअरपोर्टच्या जॉबला शिफ्ट ड्युटीज असतात. सो आय यूज टू बी डुईंग 4:30 शिफ्ट मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग शिफ्ट होती. म्हणजे 3:30ला मला पिकअप यायचा, 3 वाजता उठायला लागायचं आणि ते तयार होऊन सगळं एअरपोर्टला ड्रेसअप वगैरे होऊन जाऊन मग 12:30-1ला आम्ही जर का सगळ्या फ्लाईट्स ऑन टाईम गेला तर मी निघायचे. तेव्हा माझं असं होतं की मग दुपारी आल्यानंतर थोडासा आराम केला की मी परत, मला ती सवय होती व्यायामशाळेत जायची, त्यामुळे मी 6 वाजता. पण ह्या शिफ्टचं टायमिंग जे काय आमचं रोटेशनमध्ये यायचं ना, त्याच्यामुळे मी अशी कुठली जबाबदारी घेऊ शकत नव्हती की मी कोचिंग करेन. तेव्हा आपलं व्यायामशाळेत गेले, कुठल्या मुली बरोबर प्रॅक्टिस करवली, त्यांना क्लास घेतला, असं म्हणजे खूप सिस्टमॅटिक असं नव्हतंच. जसा वेळ होईल तसं तसं संध्याकाळी गेलो तर. पण म्हणजे त्याच्यातनं मजा येत नव्हती. फक्त एवढंच व्हायचं की आपल्याला माइंड रिफ्रेश व्हायला उगाच कोणाच्या तरी घरी जा किंवा मैत्रिणींबरोबर फिरत जा, त्याच्यापेक्षा व्यायामशाळांनी आम्हाला खूप वाचवलंय असं म्हणलं तरी चालेल. सो व्यायामशाळेत जाऊन संध्याकाळी घरी दुसऱ्या दिवशी 3:30ची शिफ्ट म्हणजे लवकर उठायलाच लागायचं. सो हे झालं जेट एअरवेजमध्ये कामाचं ना, खूप खूप ओव्हर हे व्हायला लागलं, एक्झर्शन व्हायला लागलं, टेन्शनचं काम, कारण बरेच सेक्टर्स इंट्रोड्यूस केले. आणि मग कुठेतरी असं वाटलं की आपल्याला परत स्पोर्ट्सकडे जाता येऊ शकतं. किती वर्ष झाल्यावर? 16 वर्ष जवळजवळ मी जॉब केली. 16 वर्ष जेट एअरवेजमध्ये. आणि इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे जसं स्पोर्ट्समुळे आम्ही डेव्हलप झालो तसं 50% आम्ही जेट एअरवेजमध्ये शिकलो सगळंच. म्हणजे इट वॉज लाईक अ स्कूल. कारण एअरलाईन्स पण नवीन होती, त्यामुळे एअरलाईन्स अशी ग्रो झाली तसं आम्हाला पण ग्रो होता आलं. आणि वेगवेगळ्या प्रकारचं कॉर्पोरेट ट्रेनिंग म्हणा, म्हणजे कसं बोलायचं समोरच्याशी, इथपासून आम्हाला सगळं ट्रेनिंग जेट एअरवेजमधून मिळालं. आणि मग ते डोक्यामध्ये चालू झालं की मग आपण हा काहीतरी प्रोफेशनल एक्सपिरियन्स घेऊन चालू करू शकतो काय अकॅडमी.
तेव्हा लग्न पण झालं होतं नुकतंच, त्यामुळे मग त्यांच्याशी बोलून एकदा डिसिजन घेतला की आपण जॉब सोडायचा. कारण तेव्हाच 2003मध्ये माझ्या मुलाचा पण बर्थ झाला आणि मी सकाळी जायचे तेव्हा तो झोपलेला असायचा. बरं मी दुपारी यायचे तेव्हाही झोपलेला, म्हणजे मी हार्डली त्याला जागो आणि खेळताना बघितलंय पहिले सुरुवातीचे 3-4 महिने. त्यामुळे मग फायनली आय डिसाइडेड की आपण आता परत स्पोर्ट्सकडे वळूया आणि मग अकॅडमी चालू करायची. कारण तोपर्यंत बरंच म्हणजे मी जिम्नॅस्टिक करायचे, मी सोडले 89मध्ये. त्याच्यानंतर 2003मध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलल्या होत्या, पालकांच्या एक्सपेक्टेशन्स बदलल्या होत्या की कसं पाहिजे आम्हाला, सिस्टमॅटिक पाहिजे, म्हणजे तुमचे टायमिंग फिक्स पाहिजे. आम्ही प्रॅक्टिस करायचं तर आम्हाला जायची वेळ 5 होती, पण घरी जायची वेळच नव्हती, झाल्याशिवाय जायचं नाही असं. पण आता नवीन ह्याच्याप्रमाणे तसं नाही आपण करू शकत. तर बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन मग फायनली अकॅडमी सुरू करायचं ठरवलं. आणि सुरुवातीला जेव्हा चालू केलं तेव्हा मी समर्थमध्येच क्लास घेत होते. अगदी 5-6 मुलीच होत्या तेव्हा ज्या आर्टिस्टिक करत होत्या, त्यांनाच साईड बाय साईड रिदमिक जिम्नॅस्टिक्स. तुम्ही मग रिदमिक काय ठरवलं तेव्हा? कारण आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सचा जो सेटअप आहे तो मुंबईत इंडिव्हिज्युअल एखाद्या कोचनी हे बनवणं इज लिटल डिफिकल्ट फायनान्शियली पण, आणि तुमच्याकडे जागा पण नाही तेवढी. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकला खूप जागा लागते, इक्विपमेंट्स लागतात, सेफ्टी मॅट्स लागतात. बरं फिजिकली तुम्हाला मुलांना हेल्प करावी लागते, सपोर्ट द्यावा लागतो. सो त्या सगळ्या गोष्टी जमतील असं मला वाटलं नाही, कारण आम्हाला सर स्वतः हेल्प करायचे. सरांबरोबर अजून मोठ्या ताया होत्या, त्या मदत करायला यायच्या. त्यामुळे आय वॉज नॉट शुअर की ते किती करता येईल. आणि त्या दरम्यान काय झालं, जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सुद्धा बरेचसे बदल होत होते आणि त्यांना ह्या 5 ज्या डिसिप्लिन आहेत ज्या जिम्नॅस्टिक्सच्या अंडर येतात, म्हणजे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, रिदमिक्स, ट्रॅम्पोलिन, एक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स, या 5 डिसिप्लिन्स आहेत ह्या जिम्नॅस्टिक्सच्या अंडरच येतात. तर फेडरेशनने डिसाईड केलं की सगळी माणसं सगळीकडे नको, तर आपण ह्यांना डिवाइड करूया. जे टेक्निकल ऑफिशियल्स आहेत, तर यू सिलेक्ट अँड यू कॉन्सन्ट्रेट ऑन वन पर्टिक्युलर डिसिप्लिन. सो माझ्याकडे जेव्हा हा ऑप्शन आला तेव्हा माझ्या आधीच्या ज्या 2 सिनियर मुली होत्या त्यांनी आर्टिस्टिक म्हटल्यामुळे मला चॉईस नाही राहिला. आय वॉज द थर्ड वन. सो आय सेड ओके रिदमिक्स. आणि मग रिदमिकची 2004मध्ये मलेशियाला आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा झाली. त्याच्यासाठी कारण आपल्याला स्पर्धेचे नियम माहिती पाहिजे तुम्ही जर का गेम शिकवणार असाल. म्हणून 2004मध्ये मला संधी मिळाली. जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने नाव रेकमेंड केलं आणि मलेशियाला ती एक्झाम झाली आणि मी पास झाले ती एक्झाम. अँड म्हणजे आय एम सो लकी की मी पहिली भारतीय महिला आहे की रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा पास झाली. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच स्पर्धांना, त्याच्यानंतर माझी पहिली असाइनमेंट 2004ला एक्झाम दिल्यानंतर 2006ला दोहाला एशियन गेम्स होते, तिकडे मी इंडियातर्फे जज म्हणून गेले. 2006लाच मेलबर्नला कॉमनवेल्थ गेम्स झाले, त्याच्यासाठी पण म्हणजे पंच म्हणून मला टीम बरोबर जाता आले. त्याच्यानंतर अनेक वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, अशा वेगवेगळ्या एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाबरोबर जायची मला संधी मिळाली पंच म्हणून. पण आता तुम्ही पंच म्हणून म्हणताय म्हणून तर मी म्हणजे त्याच अनुषंगाने विचारतो, कारण हे जे स्पोर्ट्स आहेत पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये रेफरीची किंवा पंचांची सब्जेक्टिव्हिटी हा खूप मोठा फॅक्टर आहे. कारण म्हणजे 2 जे जेवढे असतात ते प्रत्येक जण मार्क देतो आणि त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळा कॉन्ट्रोवर्सीज होतात किंवा हे होतं. तर ते तुम्ही पंच म्हणून कसं बघता किंवा त्याच्यावरती पंच म्हणून तुम्ही ह्या गोष्टी सांगतात त्या अगदी इंडियामध्येच होतात असं नाही, वर्ल्ड लेवलला पण होतात, पण त्या फार कमी प्रमाणात होतात. फायनली परफॉर्मन्स बरोबर मार्क येतातच येतात. म्हणजे माझा पहिला अनुभव मी तुम्हाला सांगते, मी मेलबर्नला गेले होते आणि अख्खं स्टेडियम भरलं होतं मेलबर्नचं जिम्नॅस्टिक्सच्या रिदमिकचे. तर तिकीट्सचे ब्लॅक मार्केटिंग झालं होतं. आत्ता इव्हन एक लेटेस्ट ऑलिम्पिकला सुद्धा रिदमिक जिम्नॅस्टिक्स ग्रुप इव्हेंटचं तिकीट्स ब्लॅकनी विकले गेले. सो इतका इंटरेस्टिंग गेम. सो बाय द टाईम तो परफॉर्मन्स संपेपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन रेडी करायचं आहे आणि तुम्ही तुमचे रिझल्ट डिक्लेअर म्हणजे त्या कॉम्प्युटरमध्ये टाकून फ्लॅश होईपर्यंत जे हजर असतात स्टेडियममध्ये
त्यांना पण तो गेम इतकं माहिती असतं की त्यांना माहिती असतं साधारण किती यांना मार्क मिळणार आहेत, मी काय रँक होऊ शकतो पुढे मला. सो ते प्रेशर एक खूप असतं, त्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ नसतो. सी वेन यू कॅन डू दिस, जेव्हा तुम्हाला वेळ विचार करायला की मी किती देऊ का किती नको देऊ, तुला इमिजिएटली मार्क टाकायचे असतील विदिन दॅट सेकंड्स, तर यू हॅव नो स्कोप फॉर एनी सब्जेक्ट. पण ह्याचं दुसरं पण हे आहे की डिफिकल्टीमध्ये सब्जेक्टिव्हिटी फार कमी होते, एक्झिक्युशनमध्ये पण कमी. कारण जिम्नॅस्टिक्स हा गेमच परफेक्शनचा आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यात 19-20 करून नाही चालत. तुम्ही पाऊल 2 पुढे मागे टाकले तरी तुमचं मेडल जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यात नाही, फक्त जो आर्टिस्ट्री हा जो एक भाग आहे रिदमिक जिम्नॅस्टिक्समधला, त्याच्यामध्ये थोडंसं होऊ शकतं 19-20. कारण फायनली कसं आहे, म्युझिक कोरिओग्राफी इन्व्हॉल्व आहे. तुम्ही एखादी कोरिओग्राफी म्हणाल की फार छान आहे, मी म्हणेन की ही एवढी छान नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा फार कमी फरकाने पुढे मागे करायला चान्सेस आहे. पण आता पालकांचं असं इम्प्रेशन इंडियामध्ये होत चाललंय की खूप सब्जेक्टिव्ह जजमेंट होते, कारण कोचेस आणि जजेस हे सेमच आहेत. बाकी जगभरामध्ये त्यांची कोचिंगची टीम वेगळी असते आणि जजिंगची टीम वेगळी असते. पण आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मी सुद्धा तेच केलं आहे की मी कोच होते आणि मी जज पण होते. अर्थात त्यावेळेला मला जजिंगला इंडियामध्ये फार बसता यायचं नाही, कारण मी नेहमी कॉम्पिटिशन डायरेक्टर म्हणून काम केलं. सो ऑल्दो माझ्याकडे इंटरनॅशनल लायसन्स होतं, तरी पण माझ्या मुली असताना मला जजिंगला कधीच बसायला मिळालं नाही. पण मुलींचं परफॉर्मन्स पण तसे पाहिजे. 19-20 असून जिम्नॅस्टिकमध्ये मेडल मिळणं कठीण. यू हॅव टू बी लाईक दीपा कर्माकर सारखं आउटरेट तुमचा परफॉर्मन्स डिफिकल्टी लेवलचा पाहिजे, सो दॅट कोणी तुम्हाला हात नाही लावू. पण हे तुम्ही PRJ चालू केलं ते दादरमधून चालू केलं, मग तुम्हाला त्यावेळी रिस्पॉन्स कसा मिळाला? आणि तिथून त्यावेळेला काय व्हायचं, मी सुरुवात मगाशी म्हटलं तसं मी मॅनशेटच शिकवायचं, पण शिवाजी पार्क आणि क्रिकेट, त्यामुळे रोज एका कोणाचा तरी बॉल यायचा, आम्ही प्रॅक्टिस आम्ही मैदानातच करायचो. अच्छा, तेव्हा मैदानातच ना, मॅनशेट म्हणजे आतमध्ये एक्सरसाइज करायचो आणि बाहेर रिबिन आणि याची प्रॅक्टिस ग्राउंडवर करायचो. रोजच्या रोज भांडणं. त्यांचा बॉल आला की आम्ही द्यायचो नाही बॉल ठेवून द्यायचो. मग त्यांचे कोच किंवा ती मुलं यायची मागायला, मग कोणाला तरी बॉल लागायचा, मग खूप खूप राडा व्हायचा थोडक्यात. आणि कितीतरी लोक खेळतात क्रिकेट, त्यामुळे कोणाला थांबवणार तुम्ही. आणि तेव्हा बुवा साळवी जे आहेत कबड्डीतले, ते खूप आजारी होते आणि ते इथेच राहायचे आणि ते व्हीलचेअरवर बाहेर येऊन बसायचे संध्याकाळी. नॅचरली पूर्ण दिवस त्या कबड्डीच्या ऑफिसमध्ये असायचे, पण संध्याकाळी मात्र ते नक्की व्हीलचेअरवर बसायचे आणि ते बघायचे मुलींना करताना. आणि मी लहान असताना समर्थमध्ये असताना बुवा साहेबांनी अशी क्रीडा चळवळ जी चालू केली होती, तेव्हा विदर्भ दौरा, मराठवाडा दौरा, असं खेळाडूंना सगळ्या खेळाडूंना घेऊन जायचे सगळ्या गेम्समधला. तर मी ते पण भरपूर त्यांच्याबरोबर अटेंड केलेलं होतं. तर तेव्हा एकदा त्यांनी सांगितलं की तू मुलींना तिथे कशाला ग्राउंडमध्ये शिकवतेस. आणि काय व्हायचं, ग्राउंडमध्ये मुली करताना ना बाजूला लोक सगळी गोळा व्हायची बघायला, ते थोडंसं ऑकवर्ड होतं. त्यामुळे मग ते म्हणाले की आपला हॉल रिकामा आहे, आपल्या हॉलमध्ये शिक. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्या एका वाक्यावर माझे क्लास चालू आहेत. माझ्याकडे कोणतेही लेटर लिखित नाही केलं. एवढी वर्ष आणि आज ताब्यात ते आहेच. आणि सगळे रिझल्ट आहेत ते त्या वास्तूत प्रॅक्टिस करून मुलींनी मिळवलेले. म्हणजे 2010चं कॉमनवेल्थ असेल, म्हणजे सगळेजण म्हणतात की स्टेडियम पाहिजे, पण फक्त स्टेडियम तुम्हाला नाही मेडल देऊ शकत. फायनली तुम्हाला करायची अशी हेच पाहिजे, पॅशनच पाहिजे. त्यामुळे गच्चीत प्रॅक्टिस करून आपण इंडियाची टीम बनवलेली आहे. त्यामुळे अजूनही क्लासेस चालू आहेत तिकडे आणि कोणाचाही इंटरफिअरन्स नाही आहे. बरेच लोक बदलले आता कबड्डीमध्ये, पण सगळेजण खेळासाठी खूप सपोर्ट करतात. सगळ्यांना माहिती झालं आहे की इथे जिम्नॅस्टिकची ॲक्टिव्हिटी असते, मुलींची ॲक्टिव्हिटी आहे. आणि थोडीशी एनक्लोज प्लेस असल्यामुळे सेफ्टी पण चांगली आहे तिथे. म्हणजे असं कोणालाही क्लासमध्ये यायला अलाउड नाही करत, ते खूप कॉपरेशन करतात. इव्हन अजितदादांनी सुद्धा आम्हाला बऱ्याचदा वेळोवेळी तिकडे क्लास कंटिन्यू करायचे. पावसाळ्यात काय करणार, शेड नाही बांधता येते, मग खाली हॉलमध्ये घ्या, असं करून. पण अजूनही तेव्हाचा बुवांचा शब्द अजूनही चालतोय. म्हणजे पण आता तुम्ही चालू केल्यावर तेव्हा तुमच्या कोण कोण स्टुडंट्स ते पण
म्हणजे पहिली सक्सेसफुल? हो, नाही माझ्या सगळ्या ज्या कॉमनवेल्थच्या वेळेला म्हणजे 2006ला मी मेलबर्नहून आले आणि मी डिसाईड केलं की रिदमिक जिम्नॅस्टिक्सच आपण करू शकतो. मग ती जागा मिळाली, मग आम्ही चालू केलं ट्रेनिंग. तेव्हा माझ्याकडे फक्त 6 का 8 मुली होत्या. त्यातल्या 2-3 अगदीच लहान होत्या आणि ह्या बाकीच्या क्षिप्रा जोशी, सदिच्छा कुलकर्णी, अक्षता शेट्टे, पूजा सुर्वे या सगळ्या मुली आर्टिस्टिकच करायच्या. अच्छा, या सगळ्या आर्टिस्टिक माझ्याचकडे करायच्या, आर्टिस्टिक मॅमशाळमध्ये करायचं फक्त आम्ही. पण ते नंतर आम्हाला डिफिकल्ट होत गेलं, कारण एका सर्टन लेवल नंतर तुम्हाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक करायचं असेल तर यू हॅव टू मूव्ह टू द एक्सलन्सी सेंटर, की जिथे तुम्हाला प्रॉपर सेटअप आहे, क्रश मॅट आहे, तिथे आपण बाहेर 2 गाद्या घालून जिम्नॅस्टिक्स नॅशनल लेवलपर्यंत घरी फार तर फार करू शकतो, त्याच्या पुढे नाही. सो रिदमिकचा ऑप्शन झाला. मग ह्याच मुलींना घेऊन मी चालू केलं आणि इमिजिएट असाइनमेंट होती 2010 कॉमनवेल्थ गेम्स ज्या दिल्लीला होणार होत्या. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स होत्या, सगळं प्रोजेक्ट्स त्याच्या 2010 मध्ये सगळं चालू होतं. फायनली 4 वर्ष आम्ही खूप मेहनत घेतली. या मुलींनी पण खूप चांगलं सहकार्य केलं, त्यांच्या पालकांनी पण सपोर्ट केला आणि म्हणजे प्रॉपर त्यांना सांगून की आपण 2010साठी ट्राय करतोय. सो पुढची 4 वर्ष जशी माझी दुसरी काही कमिटमेंट नसणार आहे तशी तुमची पण नसली पाहिजे आणि तसं असेल तर आपण चालू करूया आणि मग ट्रेनिंग चालू केलं मुलीचं. 4 वर्ष म्हणजे त्यांना तुम्ही बाकीच्या असाइनमेंट बाजूला ठेवून त्या मुलींवरती फोकस सतत. आम्ही बरोबर दिवसातली जवळजवळ 8 ते 10 तास आम्ही एकत्रच असायचो. सकाळचं ट्रेनिंग, दुपारी ब्रेक, संध्याकाळचं ट्रेनिंग. एवढं केल्यानंतर रात्री त्यांना काही एनर्जी नसायची की आम्ही बाहेर जातो फिरायला. आणि तेवढं सुशिक्षित आणि सुसंस्कृत पालक होते त्यामुळे माझं काम थोडं सोपं झालं. पण मग त्याच्यातलं कोण कोण कॉमनवेल्थ? क्षिप्रा जोशी, अक्षता शेट्टे, पूजा सुर्वे, त्या तिघी कॉमनवेल्थ खेळल्या. आणि इट इज अ हिस्ट्री की पहिल्यांदाच असं झालं इंडियन स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये की एखाद्या गेमची टीम एका कोचची आणि एका ठिकाणची आहे. नाही तर प्रत्येक जण वेगवेगळ्या वेगवेगळे लोक येतातच. बरोबर. तिघी मुलींचे परफॉर्मन्सेस खूपच छान होते आणि मेहनत पण खूप घेतली. हे 2010च्या नंतर पण मग कॉमनवेल्थ झालं, सक्सेसफुल झालं, मग त्याच्यानंतर अजून फरक पडला ऍक्सेप्टन्स मध्ये, अप्रोच मध्ये? जिम्नॅस्टिक्स लोकांना आवडायला लागलं. त्यातला फरक लक्षात येत नव्हता. पण जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये आशिष कुमार आहे, त्याला मेडल मिळालं. त्याच्यामुळे जिम्नॅस्टिक्सला खूप पब्लिसिटी मिळाली. आणि मला अजून एक आठवत आहे, म्हणजे कॉमनवेल्थ गेम्सला ॲक्च्युअल IG स्टेडियममध्ये जेव्हा स्पर्धा चालू होत्या तेव्हा क्षेत्राच्या सेटला ती म्हणजे एरिनामध्ये आल्यावर जे लोकांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं ना की तिला पूर्ण तिचा परफॉर्मन्स म्युझिक ऐकूच आलं नाही. म्हणजे IG स्टेडियममध्ये कॉम्पिटिशनला लावलेलं म्युझिक ऐकू न येणं इतकं डोक्यावर स्टेडियम घेतलं होतं लोकांनी. पण अनफॉर्च्युनेट पार्ट त्याच्यामध्ये असं झालं की 2010 झालं, त्या स्कीम सगळ्या तिथेच थांबल्या, त्याच्या पुढे काहीही झालं नाही. म्हणजे आता 2006 मध्ये मी चालू केलं तर मला 2010 दिसत होतं. तसं 2010 नंतर पुढे असं काही लक्षात येत नव्हतं की ह्या मुलींना तरी आपण काय सांगणार आहे, काय नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे आपलं आणि आपण कशासाठी प्रॅक्टिस करायची. त्यामुळे थोडंसं स्लॅक गेल्यासारखी झाली 2 वर्ष. त्याच्यानंतर नॅशनल गेम्स झाले 12 मध्ये. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राला फर्स्ट येता आलं नॅशनल गेम्समध्ये, कारण रिदमिक जिम्नॅस्टिक्सची 6च्या 6 सुवर्णपदकं या मुलींमुळे महाराष्ट्राला मिळाली. त्यामुळे त्या एका ह्याच्यानंतर परत रिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि जिम्नॅस्टिक्समुळे आपण वर आलो असं गव्हर्नमेंट लेवलला पण बऱ्याच लोकांना लक्षात आलं. त्याच्यानंतर एक धारावी क्रीडा संकुलाचा प्रोजेक्ट बनवत होता जे आता आहे सायन्स धारावी. तर त्या प्रोजेक्टसाठी मी ॲज अ कोच म्हणून काम करायला, व्हॉलंटरी काम करायला तयार होते. तर तसं तेव्हाचे जे डेप्युटी डायरेक्टर होते त्यांच्याकडे जाऊन की एकाच बिल्डिंगमध्ये, एकाच स्टेडियममध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऑलिम्पिक गेम्स कसे इन्फ्रास्ट्रक्चर अकोमोडेट करता येईल. तर त्या प्रोजेक्टवर काम करायची मला संधी मिळाली. आणि तेव्हाचे कलेक्टर होते, ओक सर होते. त्यांची अशी फार इच्छा होती की धारावीसारख्या ठिकाणी मॅक्झिमम गेम्स लोकांना आपल्याला देता आले तर खूप चांगलं होईल. त्यामुळे त्यांच्याकडनं तर गव्हर्नमेंट लेवलवरनं खूप चांगला सपोर्ट होता
आणि ते वेळेत बांधून झालं. पृथ्वीराज चव्हाण CM होते तेव्हा, ते त्यांच्या हस्ते उद्घाटन पण झालं त्या स्टेडियमचं. आणि तेव्हा त्यांना आम्ही भाषणात हे म्हणायला सांगितलेलं की कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना हे स्टेडियम मागू नका आणि हे फक्त स्पोर्ट्ससाठी वापरता येईल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तिथे तर तुम्हाला माहिती आहे बांद्र्याला आपल्याकडे ठाकरेंचं खूप आहे किंवा वर्षा गायकवाड मॅडम तिथे त्यांचा तर तो मतदारसंघच आहे. पण हे आम्ही त्यांना जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा कुठल्याही पॉलिटिकल कार्यक्रमासाठी ते स्टेडियम वापरलं गेलं नव्हतं आणि ते प्रॉफिटमध्ये आलं होतं बऱ्यापैकी. आणि त्यावेळेला असं त्यांनी ओक सरांचे होतं की गव्हर्नमेंटच्या लोकांना आपण ह्याच्यामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेशन तेच बघतील, पण डे टू डे अजून त्यांना बर्डन नाही करायचे म्हणून खेळाडूला किंवा कोचेसना कोणाला आपण तिथे अपॉइंट करू शकतो का. आणि त्याप्रमाणे त्यांना मला तिथे काम करायची संधी मिळाली ॲज अ स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून. आणि वेगळा अनुभव होता. बऱ्याच स्पर्धा आम्ही तिकडे घ्यायचो, गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्पर्धा फ्री घ्यायचो आणि इंडियन ऑइल, BPCL वगैरे अशा कॉर्पोरेट इव्हेंट सगळे पेड इव्हेंट्स असायचे. पण त्या पेड इव्हेंट्सवर हे सगळं फ्री होत होतं आणि संकुल आम्ही प्रॉफिटमध्ये आणून ठेवलं होतं. पण अनफॉर्च्युनेट पार्ट अगेन ते प्रायव्हेटायझेशन झालं त्याचं. त्यामुळे आणि तिकडे आता टर्फ चालू झाली आणि मग ते सगळं म्हणजे ऍक्च्युली आम्ही ते सील केलं होतं की 400 रुपये फी घेऊन महिना त्यांना कोणताही गेम खेळता येईल. तेव्हा तावडे साहेब क्रीडा मंत्री होते, त्यांच्याकडनं आम्ही मान्यता आणून ते चालू पण केलं होतं. म्हणजे धारावीतली जवळजवळ 70-80 मुलं की जी रस्त्यावर आपण म्हणतो ना डोंबाऱ्यासारखे टम्बलिंग आणि हे करायची, त्या मुलांना आपण संकुलात आणून त्यांना तिथे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. आणि त्या वर्षीचा जो शिवछत्रपती पुरस्कार सोहळा झाला गेटवे ऑफ इंडियाला राज्यपालांच्या समोर, तेव्हा त्या मुलांनी तिथे प्रात्यक्षिक केलं होतं धारावीत. आणि मला ते खूप मला अजूनही ते पॅशन आहे की त्या मुलांना शिकवलं पाहिजे. कारण गाद्या नाही काही नाही, रस्त्यावर समरसॉल्ट मारणारी मुलं आहेत ती. थोडं टेक्निकल ट्रेनिंग, फक्त त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असायचे की आम्हाला अभि काम पे जाणं रात्री म्हणजे असं. पण ऍक्च्युली ती मुलं येऊन बऱ्याच गोष्टी शिकत होती आणि रस्त्यावरनं स्टेडियमवर आणलं त्यांना ना, हे खूप चांगलं होत होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते मागे पडले. पण 2016 साली जेव्हा दीपा करमरकरचं 4th पोझिशन आली ऑलिम्पिकमध्ये, तेव्हा पण परत एकदा हे झालं होतं, पण ते पण तेवढ्या पुरतंच तेव्हा खूप बूस्ट झालं. पण अनफॉर्च्युनेटली आणि ऑनेस्टली सांगायचं तर ते जिम्नॅस्टिक मधल्या लोकांना ना एनकॅश नाही करू. म्हणजे आपला गेम वाढवण्यासाठी एखादा खेळाडू एवढ्या उंचीवर पोहोचलाय तर त्याचं आपल्याला खूप चांगलं करून घ्यायला पाहिजे. पण ते नाही जमलं कारण प्रत्येकाचे आपापले व्ह्यूज असतात त्याच्यावरती. पण इन ऑल एवढा चांगला गेम मधला माणूस वरती गेला म्हटल्यावर थोडंसं संघटनात्मक म्हणा किंवा असोसिएशन कडनं थोडंसं काहीतरी ती मुवमेंट जी व्हायला पाहिजे होती. कारण जोपर्यंत खेळाला स्टार मिळत नाही तोपर्यंत मार्केट करणं अवघड असतं. जर तुमच्याकडे स्टार आहे, हो म्हणजे तयार झालेला आहे, तेव्हा त्याचा वापर केला नाही तर नाही वापर झाला. आता म्हणजे मी कॉर्पोरेटमध्ये आधी काम केलंय त्यामुळे मला हे खूप जाणवलं. पण हे संघटनात्मक काम आहे थोडंसं, त्याच्यात आम्ही कोचेस इन्व्हॉल्व नाही होत. पण आता मला याच्याबद्दल विचारायचं की रिदमिक असू दे, आर्टिस्टिक असू दे, याच्यामध्ये करिअरचा स्पॅन जो असतो तो बाकीच्या खेळांपेक्षा खूप वेगळा असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 6व्या म्हणजे 5व्या-6व्या वर्षी चालू करता किंवा अगदी प्रत्येक जण 5व्या-6व्या वर्षी चालू नाही करत 8व्या वर्षी, आणि तुमचं 19-20व्या वर्षी करिअर संपलेलं असतं. म्हणजे प्रॅक्टिकली जर का तुम्हाला काही मोठं जिंकायचं असेल तर ते करिअर 19-20 हे अपर लिमिट आहे. काही फार 22 बॉडी. तर तुम्ही या सगळ्याचं म्हणजे याच्याकडे कसं बघता आणि तुम्ही पालकांना हे सगळं कसं सांगता आणि या वयामधल्या मुलांना किंवा मुलींना कसं पुश करायचं? म्हणजे आणि आता तर म्हणजे तुम्ही देशपांडे सरांकडे जा, तुम्ही प्रभू, म्हणजे ते आपल्याला म्हणजे मारायचे हे मारायचे आपल्याला काही म्हणजे घरच्यांना पण काही वाटायचं नाही. आता म्हणजे मला हे आवडत नाही, मला हे खूप स्ट्रिक्ट आहे, हे मला करायचं नाहीये, हे खूप झालंय. म्हणजे हे दोन वेगळे प्रश्न आहेत. पण छोटं करिअर आणि
मोटिवेशन हे या वयामध्ये त्यांना कळणार तरी कसं ना की अरे ऑलिम्पिक म्हणजे खूप मोठं आहे, अरे कॉमनवेल्थ म्हणजे खूप मोठं आहे, हे कळण्याचं पण ते कदाचित वय नसतं. नाही, काय होतं रिदमिक जिम्नॅस्टिक्स म्हणा किंवा जिम्नॅस्टिक्स म्हणा कुठलाही गेम तुम्ही बाहेर परदेशात 3 वर्षापासून चालू करतात. आपल्याकडे 3 वर्ष म्हणजे मला क्लासमध्ये बालवाडी असल्यासारखंच वाटेल. त्यामुळे फार तर फार तुम्ही म्हणलं तसं 5 वर्षापासून सुरू होतो. ह्याच्यामध्ये होतं काय माहिती, लहान असतात मुलं, त्यांना बाकीच्या गोष्टी कळत नसतात, पण त्यांना आपण जे सांगू ते ती मुलं करतात. कारण दॅट इज अ एज वेअर यू कॅन ॲक्च्युली मोल्ड देम. आणि ते मोल्डिंग इतकं चांगलं आपण करू शकतो ना की तुम्हाला वाटलं 22व्या वर्षी नंतर काही करावं ना तरी ते बाकीच्या गेममध्ये पण होत नाही. कोणत्याही गेममध्ये फक्त फरक एवढाच पडतो, जिम्नॅस्टिक तुम्ही 22-24मध्ये थांबवता युनिव्हर्सिटी लेवलला गेल्यावर फिजिकल कंडिशन म्हणून. बाकीचे गेम तुम्ही कंटिन्यू खेळत राहता, पण ते जे ॲक्च्युली मोल्डिंग तुमचं होतं मेंटल वर्क म्हणा किंवा फिजिकल बॉडी जी तयार होते ती ह्याच पिरियडमध्ये होते आणि ती जी आता झालेली असते तीच पुढे तुम्ही चालवता. त्याच्यात अजून फार ऑल्टरेशन होते, पण बॉडी ग्रोथ कम्प्लीट होते तुमची 14-15 वर्षात. त्यामुळे तो फरक नाही पडत. फक्त काय आहे की जास्तीत जास्त स्पर्धा किंवा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये ऑफिसतर्फे पण खेळू शकता, मग रिक्रिएशनल पण खेळू शकता. हे जे काय नंतर खेळता येतात ते जिम्नॅस्टिक्समध्ये नाही खेळता येत, ही फॅक्ट आहे. पण बाकी जी पहिली 15 किंवा 16 वर्ष गेममधली असतात, कोणत्याही गेममधली असू दे, तीच क्रुशल असतात, तीच महत्त्वाची असतात आणि त्याच्यावरच तुमचा ॲक्च्युली परफॉर्मन्स स्टेबल होतो. त्याच्यानंतर तुम्ही नुसते परफॉर्मन्स खेळा आणि तुमच्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला प्लस मिळत जातात थोडंसं. आणि अजून एक म्हणायचं तर जिम्नॅस्टिक्स हा बेसिक आहे सगळ्या स्पोर्ट्स. तर तुम्हाला जिम्नॅस्टिक केल्यावर तुम्हाला जर का युनिव्हर्सिटी लेवलला, म्हणजे माझ्या बऱ्याचशा स्टुडंटना त्या दुसऱ्या गेममध्ये पण जातात टीममध्ये, बॉडी रेडी आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. सो तो पण एक ॲडव्हान्टेज आहे की बाकीचे लोक तोच गेम रिक्रिएशन म्हणून खेळत राहतात. जिम्नॅस्ट जे असतात त्यांना बरेचसे पुढे करिअर ऑप्शन्स मिळतात. म्हणजे अक्षरशः आता तर मॉडेलिंग करणाऱ्या मुली ज्या आहेत दे वॉन्ट टू लर्न बेसिक जिम्नॅस्टिक्स. म्हणजे माझ्याकडे अशा इन्क्वायरी आता वेगवेगळ्या, म्हणजे त्यांना माहिती आहे जिम्नॅस्टिक्सचे फायदे काय आहेत. दे डोंट वॉन्ट टू गो टू द ऑलिम्पिक्स, पण त्यांच्या करिअरसाठी ते जिम्नॅस्टिक्स जोडू पाहतात. हे आता नवीन किंवा शामोक सारखे लोक आहेत, डान्स अकॅडमी चालवतात, त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांना त्यांना बेसिक जिम्नॅस्टिक्स शिकवायचं आणि त्याच्यासाठी त्यांना कोचिंग पाहिजे. पण त्यांचं कसं आहे, त्यांना आठवड्यातनं त्यांच्या एकाच बॅचला एकच दिवस कोचिंग पाहिजे, विच इज लिटली डिफिकल्ट. पण बाकी जे मेन काय म्हणतो त्याला ए कॅटेगरी डान्सर्स वगैरे आहेत ते कुठे जिम्नॅस्टिक शिकलेलेच लोक आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, पण जिम्नॅस्टिक तुम्ही केलं असेल ना तर तुम्ही आरामात इतरांच्या पुढे जाऊ शकता. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे आणि पालकांना हे लक्षात येतं आहे. त्यामुळे अगदी कॉम्पिटिटिव्ह जरी करायला लोक खूप तयार होत नसतील, कारण ते म्हणजे तुम्हाला सगळं सोडूनच कॉम्पिटिटिव्ह करायला पाहिजे, तरी पण नाही 10वीपर्यंत तिने जिम्नॅस्टिक्स करायला पाहिजे अशा विचारांचे बरेचसे पालक आहेत की ते मुलांना अकॅडमीमध्ये पाठवतात. किंवा तिला डान्समध्ये नंतर करिअर करायचं पण तिची फ्लेक्झिबिलिटी आत्ताच वाढणार हे आम्हाला माहिती आहे, सो तिला मी जिम्नॅस्टिकला पाठवलं. असं त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे हिशोब आहेत, पण त्या दृष्टीने त्यांना एवढं नक्की कळलंय की जिम्नॅस्टिक करायला पाहिजे. पण परदेशामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे जिम्नॅस्टिकचं? म्हणजे मी रशियाला तर बऱ्याचदा आमच्या स्पर्धा रशियन स्पोर्ट्स असल्यामुळे, तर रशियाला प्रत्येक गल्लीमध्ये स्पोर्ट्स स्कूल आहे. प्रत्येक गल्लीमध्ये रशियाचे स्पोर्ट्स स्कूल आहेत. म्हणजे बाहेरनं कळत नाही, पण आतमध्ये गेल्यावर अरे एवढा मोठा हॉल आहे, म्हणजे फुटबॉलसाठी आणि एसी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर परफेक्ट. त्याच्यामध्ये काही म्हणजे आम्ही मॉस्कोला, जिथे मॉस्को ऑलिम्पिक झालं तिथे कॅम्पला एकदा गेलो होतो या मुलींना घेऊन कॉमनवेल्थच्या स्कीममध्ये असताना. तर तिकडे 70 वर्षाचे म्हातारे झालेले लोक सुद्धा की ज्यांनी पूर्वी कधीतरी रशियाच्या टीममध्ये रशियाला रिप्रेझेंट केले, असे लोक पण हाऊस म्हणून जिम्नॅस्टिक करायला. त्यांचं एक टायमिंग होतं, आपण कसं क्लबमध्ये जाऊन 1 तास बॅडमिंटन खेळतो तसं दे हॅव दॅट कल्चर. घरातली रशियन फॅमिलीज किंवा युक्रेनमध्ये मी बघितलंय, चायनामध्ये बघितलंय, राहतं कोरियामध्ये सुद्धा प्रत्येक फॅमिलीमधले 1-2 जण तर आहेतच जिम्नॅस्टिकमध्ये. पुढे ते काही दुसरं चूज करतील, स्विमिंगमध्ये जातील किंवा सिंक्रोनाइज स्विमिंग किंवा असं, पण बेसिक जिम्नॅस्टिक्स ते करतात, शिकतात तिकडची मुलं पण
आणि इट इज अ बेस्ट वे टुवर्ड्स फिटनेस. कारण आपल्या शाळांमध्ये वगैरे पण तसं काही इन्फ्रास्ट्रक्चर आता ह्या ज्या इंटरनॅशनल स्कूल्स ज्या आहेत त्यांना ते करिक्युलममध्ये आहे असल्यामुळे ते आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटी ठेवतात 1 तास. आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटी जिम्नॅस्टिक्सची करून 1 तासामध्ये ॲक्च्युली काही फरक पडतो. फक्त त्यांची तोंड ओळख होते की काय जिम्नॅस्टिक्स आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये ते इक्विपमेंट्स पण नाही आहे. पण ठीक आहे, ॲटलिस्ट लोकांना आता कळायला लागले की जिम्नॅस्टिक करायला पाहिजे. पण तुम्हाला असं काही वाटतं की म्हणजे PRG असू दे किंवा काही असू दे, इकडून पुढे काही केल्याने याची आवड जास्ती निर्माण होऊन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्याच्या दृष्टीने काही मदत होईल असं वाटतं? हो, खूप मदत होईल. पण कसं आहे ना, मी स्वतः कोच आहे, त्यामुळे मला कॉम्पिटिटिव्ह कोचिंग करायला आवडतं. म्हणजे मी फार पण जिम्नॅस्टिक्सच्या क्लासमध्ये मी फार रमणार नाही. बरोबर. आणि कसं होतं आता मी टार्गेट असलं पाहिजे समोर की हे करायचं, त्या दृष्टीने काम करायचं, त्यामुळे मला त्याच्याकडे जास्त कल आहे. आता बेसिक क्लासमध्ये पण मी घेते, पण ते मला माहिती असतं ना की आय डोंट नो किती टिकणार आहेत ते लोक. सो त्यामुळे तो फरक पडतो. पण बाकी ह्या सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत नक्कीच. ह्याच्यासाठी वेगळी टीम मात्र पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पब्लिसिटी करा, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली तुम्ही तर लोकांना खरंच ती हवी. म्हणजे रिदमिक जिम्नॅस्टिक्स बाबतीत तर बऱ्याच लोकांना काही माहिती नाही आहे. फोन करतात तेव्हा सुद्धा हा क्लास तो आला आहे तो काय, म्हणजे त्यांना माहिती नाही. ते जिम्नॅस्टिक म्हणूनच फोन करतात. मग कळतं त्यांना की हा मुलींसाठीच आहे, मुलांना नाही आहे रिदमिक जिम्नॅस्टिक्स. तर हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडतोय हे मान्य केलं पाहिजे. आणि जसं लोकांपर्यंत पोचवायला कमी पडतोय तसंच ते गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा त्यांच्याशी टायप करणं, त्यांना सांगणं असंही नाही आहे. म्हणजे माझा अनुभव असा आहे की एखादी गोष्ट आपण समोरच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असू देत किंवा कोणी अथॉरिटी असेल त्यांना सांगितली तर त्यांना कळणार नाही किंवा ते नाही म्हणतील असं नाही आहे. पण ती मात्र स्पष्ट आणि खरी इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपल्यासाठी आपल्यालाच वेळ पाहिजे. आपण आपलं काम आहे तर त्यांच्याकडे 10 वेळा जाणं. पण कोचिंगमध्ये या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष होतं. आणि तसं अजून तरी म्हणजे कोचेसची टीम माझ्याकडे आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींना लागणारी नसल्यामुळे ह्या गोष्टी होत नाही. आता तुम्ही याच वयोगटातल्या म्हणजे काय 5 ते 15 या वयोगटातल्याच मुलींना शिकवता, तर पालकांबद्दल काय वाटतं? म्हणजे त्यांचा अप्रोच आता या सगळ्याकडे बघण्याचा कसा आहे? मला जेन्युइनली असं वाटतं की आपण काय होणार आहे आणि आपल्याला भले वाटतंय खूप काय व्हायला पाहिजे, पण काय होणार आहे आपण कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मागे जास्त न लागणं आणि आपण मेहनत करत राहणं. एखाद्या वेळेला नाही मिळत, कंटिन्युअसली असं बऱ्याचदा झालंय की 2-2, 3-3 वर्ष मुलींना मेडल मिळू शकत नाही. पण तेवढा पेशन्स ठेवला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आज जर का गेम सोडला तर तुम्ही दुसरं काय करणार आहात? तुम्हाला चांगला फिजिकल फिटनेस मिळतो, तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागत नाही, तुमची बॉडी तुमचं फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग होणार आहे की ह्याच्या पुढे तुम्हाला तुमचं लाईफ खूप चांगलं असणार आहे त्या व्यायाम केलेल्या ह्याच्यामुळे. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि खूप पेशन्स पाहिजे. पण आता असं होत आहे ना की एखाद्या कॉम्पिटिशनला एखादी मुलगी पुढे गेली, दुसरी मुलगी माझ्या मुलीला नाही मिळालं, हे सगळं ह्याच्यामध्ये मग नाही आहे किंवा मग दुसरीकडे. शेवटी कसं आहे ना, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. प्रत्येकाची मेहनत करण्याची. बरं कसं आहे, 2 तास तुम्ही ग्राउंडवर आमच्या समोर असता, पण येताना तुम्ही काय खाऊन येताय, तुम्ही तुमचं बॉडी वापरताय, एक्झॉस्ट करताय, पण बॉडीला काय नरिश करताय, व्यायाम करायच्या आधी तुम्ही काय खाताय, व्यायाम केल्यानंतर तुम्ही प्रोटीन्स खायचं सोडून डायरेक्ट पार्टीला जाताय किंवा लेट नाईट पार्टीज असतात तुमच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी चांगल्या टॅलेंटेड मुली असतात त्या अशा म्हणजे त्यांना झोप होत नाही आणि इथे ताईसमोर करायचं पण आहे असे, कारण आदल्या दिवशी त्यांची रेस्ट झालेली नाहीये बरोबर. सो फक्त मेडल नाही मिळालं आणि तिने नाही चांगलं केलं म्हणून आपण त्यांना बंद करण्यापेक्षा आपण काय अजून जास्त करू शकतो ह्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं आणि खूप हिशोब करू नये. नोबडी नोज व्हॉट विल हॅपन, नोबडी नोज. इवन ॲज अ कोचेस आम्हाला पण माहिती नाही. पेरेंट्स बरेचदा येऊन विचारतात कितना चान्स आहे उसको, कितना म्हणजे सचिन तेंडुलकर पण 0वर आउट होतो, आपण काही करू शकत नाही. सो फायनली हा स्पोर्ट्स आहे
तो खेळ खेळासारखा घेतला तरच त्याचे बेनिफिट मिळणार आहे. आणि तो टेन्शन फ्री जितका तुम्ही शिकाल आणि प्रेझेंट कराल त्याचं तेवढं बेनिफिट जास्त असणार. पण हल्ली सगळी कॅल्क्युलेशन्स जशी पर्सनल ह्याच्यात आहेत तशी ती खेळात आणि स्पर्धेमध्ये पण आली आहे. हे केल्याने काय मिळणार आहे? हा म्हणजे नाही न मिळणार. मग त्याच्यापेक्षा पण आता 10वीत तुम्ही 92 मिळवून सुद्धा तुमची वणवणच होणार आहे ना ऍडमिशनसाठी. सो ते एक्सेप्टेड आहे. किंवा नॉर्मली बजेट असतं आपल्या मुलाला इंजिनियर करायचे, डॉक्टर करायचे. तर माझ्या मुलीला मला 10वी नंतर सिनियरसाठी किंवा आता 2026 मध्ये एशियन गेम्स आहेत त्याच्यासाठी मला तिला जपानला पाठवायचे. तर त्याचं बजेट पालक ठेवत नाही अजून. सो थोडासा मग करायचं असेल तर मग ह्या गोष्टीचा पण विचार, जसं डॉक्टर इंजिनियर करायचं तर आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करतो तसंच पुढच्या ट्रेनिंगसाठी, मी जिम्नॅस्टिकच म्हणत नाही दुसऱ्या गेम्सच्यासाठी ते पण विचार करणं त्या प्रकारे. कारण एका खेळाडू मागे अख्खं घर फिरतं. त्याला वेळेवर आणणं, त्याला झोपवणं, त्याचं खाणं पिणं बघणं आणि फॅमिली सोशल कमिटमेंट्स म्हणजे लांब ठेवू शकत नाही कारण लहान आहेत मुलं. पण मग थोडंफार तरी त्याच्यावर कंट्रोल पाहिजे, तसं मुलांना मोल्ड करायला पाहिजे. पण तुम्हाला या सगळ्या पूर्ण जर्नीमध्ये घरच्यांचाही पूर्ण सपोर्ट मिळाला? खूप सपोर्ट. इव्हन म्हणजे लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांचं सुद्धा म्हणजे मला कळलंच नाही ध्रुव कसा मोठा झाला. कारण सासूबाईंनी पूर्ण एक बाजू सांभाळली होती. कारण आधी जेट एअरवेज म्हणून आणि नंतर म्हणजे मी ध्रुवाबरोबर जितकी राहिली नाही तितकी ह्या मुलींबरोबर राहिली आहे. त्यामुळे त्यांचं पण काही नीट नाही झालं की म्हणजे त्यांचं एखादं मेडल गेलं की त्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना वाईट नंतर वाटते. आधी आम्हाला असं होतं की अरे यार एक मेडल घालून. खरंच म्हणजे रिदमिक जिम्नॅस्टिक याच्याबद्दल अवेअरनेस यायला हवा. त्याचं फाउंडेशन म्हणजे जिम्नॅस्टिक या विषयाचंच फाउंडेशन जर का शाळांपासून झालं तर खरंच खूप फरक पडेल. आणि हा एक वेगळ्या विषयावरचा एपिसोड करण्याचा उद्देश आमचा तोच होता की लोकांना जास्तीत जास्त या खेळाबद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि त्यांनी खेळाकडे, खेळाच्या करिअरकडे जेवढं सकारात्मक दृष्टीने बघता येईल तेवढं बघावं. आज तुम्ही आलात आमच्याबरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये एवढ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि परत पुढच्या अचिव्हमेंटच्या वेळी आपण नक्की परत एकदा एपिसोड. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.